हॅलो स्टुडंट, बी ए भाग 2 मधील टॉपिक नंबर 3 यामधील एक पॉईंट आपण आज शिकणार आहे. तो टॉपिक आहे बँकातील विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन बँकिंग. मित्रांनो, भारतीय बँक क्षेत्राने नवप्रवर्तनाची कास धरलेली आहे आणि देशाच्या प्रत्येक विभागामध्ये बँकिंग हा महत्त्वाचा घटक आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण ई बँकिंग या सेवावर अधिक भर दिलेला आहे की ज्यामध्ये ATM, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, ई समाशोधन अशा अनेक सेवा सुविधा आपण ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण यामुळे भारतीय बँका केव्हाच सातासमुद्रापलीकडे गेलेल्या आहेत. तसेच अनेक विदेशी बँकासुद्धा आपल्या भारतामध्ये आलेल्या आहेत आणि त्यामुळे बँकिंग सेवेचा विस्तार प्रचंड वाढल्याचे आपल्याला दिसून येते. परिणामी वित्तीय चौकटीत गुणात्मक विकास होण्यास मदत झालेली आहे. देशाच्या वित्तीय क्षेत्रातील प्रगतीमुळे रोजगार वृद्धी होईल असे गृहीत धरता येईल. प्रत्येक उपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि विकास घडवणे यामध्ये पैसा हा घटक महत्त्वाचा ठरतो. विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक ही वित्तीय विकास, स्थानिक भांडवलाचा पाया, मजबूतीकरण, उद्योगांची कार्यक्षमता यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. अर्थव्यवस्थेमधील बँकिंग क्षेत्रातील विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीने वित्तीय क्षेत्राला एक नवीन प्रगतशील तंत्राची जोड मिळेल आणि रोजगार निर्मिती यासाठी हातभार लागेल. देशातील बँकिंग क्षेत्र एका महत्त्वाच्या वेगळ्या उंचीवर आपल्याला नेता येते. म्हणून बँकातील विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक हा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. मुलांनो, आता आपण भारतातल्या विदेशी बँकामधील प्रत्यक्ष गुंतवणुकीची गरज का आहे किंवा आवश्यकता का आहे याची चर्चा करणार आहे. तर पहिली आणि अत्यंत महत्त्वाची आवश्यकता म्हणजे तंत्रज्ञानाच्या आयातीसाठी. भारतीय बँकिंग व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञान विदेशातील प्रगत राष्ट्रांमधून यावे यासाठी बँकिंग क्षेत्रात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीची आवश्यकता आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे बँकिंग व्यवसाय अधिकच गतिमान होईल. लोकांचे व्यवहार वेगाने वाढतील. उदाहरणार्थ HSBC बँकेने 1987 साली भारतात पहिले ATM केंद्र सुरू केले. दुसरी आवश्यकता देशामध्ये रोजगार पातळी वाढवण्यासाठी. भारतीय बँकिंग क्षेत्रात विदेशी गुंतवणूक वाढली तर अनेक विदेशी बँका भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतील आणि त्याचा परिणाम पतविस्तार होईल आणि अर्थव्यवस्थेमध्ये अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराला चालना मिळेल. तसेच तिसरी आवश्यकता आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यक्षमतेच्या वाढीसाठी. भारतामध्ये विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला चालना दिल्यामुळे अनेक विदेशी खाजगी बँका वाढतील. त्याचबरोबर विदेशी खाजगी बँका ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर ग्राहकांना दर्जेदार सेवा पुरवतील. त्यामुळे अनेक बँका ग्राहक अशा बँकांच्या सेवांची मागणी करतील. विदेशी बँकांच्या ग्राहक संख्येत वाढ होईल आणि विदेशी बँकांचा कारभार वाढेल, आर्थिक उलाढाल वाढेल आणि त्याचा परिणाम बँकिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे सार्वजनिक क्षेत्राची कार्यक्षमता वाढेल. त्याचबरोबर औद्योगिक विकासासाठी. भारतामध्ये औद्योगिक विकास झाला तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम रोजगार वाढण्यामध्ये होत असतो. गुंतवणूक तर वाढतच असते आणि औद्योगिक विकासाला तर चालना मिळतेच, परंतु औद्योगिक विकास जर झाला तर देशामध्ये रोजगाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. त्याचबरोबर निर्यात व्यापारात वृद्धी होण्यासाठी म्हणून प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीची गरज आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार हे आर्थिक वृद्धीचे इंजिन आहे. आपला अर्थशास्त्राचा नेहमीचं वाक्य आपण पाहतोय की ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार जर वाढला तर देशाची आर्थिक वृद्धी प्रचंड होत असते. म्हणून आपण आंतरराष्ट्रीय व्यापार हे आर्थिक वृद्धीचे इंजिन आहे असं सातत्यानं म्हणत असतो. विदेशी बँका जर भारतात आल्या तर त्याचा परिणाम असा होणार की गुंतवणुकी प्रचंड वाढणार, यासाठी कर्जपुरवठा प्रचंड वाढणार आणि उद्योगांना चालना मिळेल की ज्यामुळे बँकिंग क्षेत्राची आज आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्यक्ष गुंतवणुकीची गरज आहे. त्याचबरोबर चांगले भांडवल मिळवण्यासाठी. आता विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीमुळे विदेशी बँका गुंतवणूक करणाऱ्या देशात मोठ्या प्रमाणात भांडवल घेऊन तर येतातच, शिवाय
विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीची अत्यंत गरज असते. त्याचे कारण विदेशी बँकांच्या रूपाने आपल्या देशाला मोठे भांडवल उपलब्ध होत असते. अनेक क्षेत्रामध्ये गुंतवणुकी वाढत असतात आणि त्या क्षेत्रातून प्रत्येक माणसाच्या हाताला काम मिळत असते, म्हणजेच रोजगार वाढत असतो आणि बेकारी कमी होत असते. त्याच म्हणून आपण आज या टॉपिकमध्ये बँकातील विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक ही किती महत्त्वाची आहे याचा अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बऱ्याच मुद्द्यांना हात घातलेला आहे. यामध्ये देशांतर्गत रोजगार वाढीसाठी, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यक्षमतेच्या वाढीसाठी, औद्योगिक विकासासाठी, निर्यात व्यापारामध्ये वृद्धी होण्यासाठी, चांगले भांडवल मिळवण्यासाठी, आपण मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाच्या आयातीसाठी सुद्धा आपल्याला बँकामधील विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक अत्यंत महत्त्वाची आहे. ही गुंतवणूक होण्यासाठी प्रामुख्याने समाजातून मोठ्या प्रमाणावर त्याला प्रतिसाद मिळाला पाहिजे. त्याचबरोबर सरकारनेही तशा पद्धतीने धोरणे आखली पाहिजेत आणि बँकांनीसुद्धा त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे की ज्यामुळे बँकातून उद्योगांना कर्जपुरवठा होईल. देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या MIDC आहेत, या MIDCतून मोठे उद्योग जर का सुरू राहिले तर त्यामुळं देशाच्या रोजगार वाढीला चालना मिळेल आणि प्रत्येक हाताला जर काम मिळाले तर सामाजिक विकास चांगला होईल, गुन्हेगारी कमी होईल असे मला वाटते. की एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप आपण म्हणतो की जर का प्रत्येक माणूस असा रिकामा राहिला तर वाईट विचार करतो. जर त्या माणसाच्या हाताला काम मिळाले तर तो माणूस चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये वागत राहतो, त्याला रोजीरोटी मिळते, त्याचं कुटुंब चांगलं चालतं आणि त्यासाठी तो माणूस आनंदी राहतो एकूणच. म्हणून विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक ही किती महत्त्वाची आहे हे आपल्याला या टॉपिकमधून कळत आहे. थँक्यू.